गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली येथे मतदान करून आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते। दैने यांच्या वडिलांचे 15 एप्रिल 2024 रोजी दुःखद निधन झाल्यावर त्यांचे अंतिम संस्कार कार्य उरकून दैने हे 17 एप्रिल 2024 रोजी तातडीने निवडणुकीच्या राष्ट्रीय कर्तव्यावर हजर झाले होते। त्यांनी आज दिनांक 19 एप्रिल 2024 रोज शुक्रवारला गडचिरोली येथे मतदान करून मतदानाचे कर्तव्य पार पाडून आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। नमस्कार, मी संजय दैने, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 12 गडचिरोली चिमूर विधान लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी मी आता नुकतंच माझं मतदान केलेलं आहे, आपण बघितलं असेल। आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मागच्या लोकसभेत आपण राज्यात सर्वात जास्त विक्रमी संख्येने मतदान केलं होतं। यावेळेस आपण तोही विक्रम काढून 80% जास्त संख्येने मतदान करून एक नवा विक्रम राज्यातच नव्हे तर देशात प्रस्थापित करावा, असं मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मतदारांना आवाहन करतो। सर, एकंदर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदानाचं प्रक्रिया ही आपण पार पाडतायत। हे सर्व राष्ट्रीय कार्य सुरू असताना आपल्या वडिलांचं देखील दुःखद निधन झालेलं आहे। कशा पद्धतीने हे दुःख पचवून आपण लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले? अगदी खरं आहे। 3 दिवसापूर्वीच 15 तारखेला माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं। त्यानंतर 16-17 तारखेचा सर्व अंतिम संस्कार आणि त्याचे अंत्यविधीशी संबंधित संस्कार आटपून मी 17 तारखेला दुपारीच या ठिकाणी कर्तव्यावर पुन्हा हजर झालो। मला माहिती आहे गडचिरोलीमध्ये परिस्थिती ही इतर मतदारसंघापेक्षा वेगळी आहे। इथले प्रॉब्लेम्स आणि इथला टफ परिस्थिती ही थोडीशी वेगळी असल्यामुळे मला पुन्हा इथे कर्तव्यावर यावं लागलं। मला एक आवर्जून सांगावंसं वाटेल की माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या लहानपणापासूनच्या ज्या मला आठवणी आहेत त्यात की कधीच त्यांनी त्यांचं मतदान टाळलं नाही। किंबहुना त्या मतदान केंद्रावरचा सर्वात पहिला मतदार ते असावे असा त्यांचा अट्टास असायचा आणि ते सकाळी 7 वाजताच सर्वप्रथम जाऊन मतदान करायचे। त्यांनी कधीही त्यांच्या आयुष्यात मतदान चुकवलं नाही। त्यामुळे मला असं वाटलं की हे काम करण्यासाठी मी अजून मतदान पण केलं आहे। माझ्या दृष्टीने मी माझ्या वडिलांना वाहिलेली श्रद्धांजलीच असं मी समजतो। त्यामुळे माझं सर्व मतदारांना पुन्हा एकदा आवाहन आहे की त्यांनी देखील विक्रमी संख्येने मतदान करून एक प्रकारे वडिलांना श्रद्धांजली द्यावी। धन्यवाद।